पालकमंत्री महादेव जानकर बोलतोय। बोला ना। मी सांगावा मेळ तालुका मूर्तिजापूर या गावात आलेलो आहे। शेतकऱ्यांच्या याचं नुकसान झालेलं आहे आणि इथं आपल्या एकही अधिकारी आला नाही साहेब। मी ह्या गावातच आहे आता सध्याला। काय झालं, एवढं नुकसान झालं इथलं, मी स्वतः पाहतोय आता इथं सोयाबीन, तूर आणि मूग, कपाशी। सांगावा मेळ तालुका, सांगवा मेळ म्हणून गाव आहे। सांगवा एकही अधिकारी आला नाही। तहसीलदार फोन उचलला, तुमचा कृषी अधिकारी फोन उचलला, म्हणजे अवघड काम आहे इथलं आकाश। हा ते बघा तिथलं, आणि हे लवकर काहीतरी निर्णय घ्या राज्यात व्हायचा लवकर। हा नक्की दुसरी गोष्ट हा याच्यापुढे तुमचा फोन उचलणार नाही। हा हॅलो शेगावला आल्यानं भेटून नाही गेले तुम्ही। हा बरोबर ते काय मोठा भाऊ आमचा बिना भेटताना जाते, आम्हाला राग येते। बर बाबा आता जेव्हा चाललं नाही, झालं ओके चल थँक्यू ओके सर। शेगावला गेलो नाही त्या घरी, त्याच्या लग्न ठरवायला मी होतो। तुम्ही मंडळींना माझी विनंती आहे, आपली पोरं शिकू द्या, मुलींना शिकवा आणि शेती बरोबर जोडधंदा करा। मी बाळानो तुम्हाला 12,500 कोटी रुपये दिलत मी दूध विकास मंत्री असताना, गाई म्हैशी देण्यासाठी पैसे दिलत। ह्या वाघाने पैसे घेतले आणि गाईच घेतल्या नाही त्या दुधाच्या। नाही रे, अरे बाळा तसं नाही, आपण अभ्यास केला पाहिजे। म्हणून काय होते, शेती बरोबर आपली मुलं थोडी UPC MPC ला बी गेली पाहिजे, ती म्हणजे कलेक्टर व्हायला पाहिजे, ती कृषी अधिकारी व्हायला पाहिजे। ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे। आपल्याला वराह पालन केलं पाहिजे, शेळी पालन केलं पाहिजे, मेंढी पालन, परत कुक्कुट पालन, दुधाचा धंदा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मैं महादेव जानकर बोल रहा हूँ, एक्स मिनिस्टर। नमस्ते। मी आता आलो या मूर्तिजापूर तालुक्यातलं सांगावा मेळ नावाचं गाव आहे आणि तिथं आपला कृषी अधिकारी कुणीही आला नाही। त्या शेतकऱ्यांचं नुकसान सोयाबीन, तूर आणि आपल्या कपाशी। मी आता शेतात उभा आहे, भयानक इकडे नुकसान झालेलं आहे। पंचनाम्याला तर आपला अधिकारी आला पाहिजे, तो कृषी अधिकारी कोणी तुम्ही निरोप दिला होता की आल्यापूर्वी येऊन नाही गेला का तिकडे कोणी? कोणच आलं नाही ना मॅडम। मी आल्यानंतर कळालंय आता मी शेतगावांना गावातच आहे शेतकऱ्यांच्या बशी। शेतकरी म्हणले कुठला अधिकारी आला नाही, काय येऊन गेलं का इथे तेव्हा ते काय मी तलाठीला विचारते काय झालंय आणि तलाठी तहसीलदारला बोलतो। आणि एक महिना इथला तलाठी आणि ग्रामसेवकच येत नाही ह्या गावातल्या लोकांच्या, शेतकऱ्यांची व्यथा आहे का तेव्हा त्यांचं। सांगावा मेळ म्हणून गाव आहे मूर्तिजापूर, नागपुरी सर्कल मधलं सांगावा मेळ, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला। एक मिनिट मी लिहून घेते गावाचे नाव। सांगवा मेळ तालुका मूर्तिजापूर, सांगवा मेळ, नागपुरी सर्कल, मेळ यल हा। आता अधिकारी लोकांना सोमवारी ऑफिसला बोलून घेते हा आणि किती काय काम झालं कृषी अधिकारीने केलं ते नाही झालं तर मी लवकरात लवकर करायला सांगते। थँक्यू आता बोललोय मी साहेब। तो एक मुद्दा आहे महत्वाचा, मी स्वतः शेतकरी आहे आणि मी काय गरिबी असते, शेतकऱ्याची व्यथा काय असते ती मी स्वतः बघितलेली आहे। त्यामुळं कोण येऊ न येऊ माझं कर्तव्य आहे ह्या लोकांना धीर देण्याचं काम। आता माझ्या आता सत्ता नाही, त्यामुळे लगेच ज्यांना मी काही देण्यासाठी आलो नाही, पण मी आल्यानंतर सरकार परत येईल आता उद्यापासून, एवढं मला भरोसा आहे। शेतकऱ्यांच्या बांधावर आला, काय बोलणी झाली आणि काय दिसतं शेतकऱ्यांच्या? मी आज बघितल्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील बघितलं। मी स्वतः मोटरसायकलवर आलो तर हे जे सोयाबीन आहे, तूर आहे आणि आपलं कपाशी, या तिघांचं नुकसान एवढं मोठं झालंय की आता तुम्हाला हिरवी पिकं दिसतात, पण अजून एक महिन्याभर आलं काही पूर्ण जळलेली दिसते। त्यामुळे ह्या पोटावलं पोट असलेल्या शेतकऱ्याला ओला दुष्काळ म्हणजे अतिवृष्टीच्या माध्यमातून झालंय। मला दुर्दैव वाटलं राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांचं की इथं कोणतरी आलं पाहिजे होतं, पंचनामा केला पाहिजे होता। तुमचा कृषी सहाय्यकाला मला वाटतं येऊन गेले म्हणून समजलं आणि पटवारी दोघं आली फक्त, बाकी कुठला अधिकारी आला नाही। मी आता कलेक्टर मॅडमशी बोललो, परत ना कृषी अधिकाऱ्याशी जिल्ह्याचा आहे त्यांच्याशी बोललो, नंतर पालकमंत्र्याशी बोललो, तिघाशी बोलणं झालेलं आहे। पण माझं म्हणणं आहे की हे लोकांनी, तुम्हाला पत्रकारांना देखील मी धन्यवाद देतो की तुमच्या माध्यमातून ही व्यथा आमच्या शेतकऱ्यांची ही देशाच्या विषयीवर टांगली जाते, त्यामुळे तुमचंही मी अभिनंदन करतो। शेतकऱ्यांना मी सांगितलं की बाबा हे सारखं होत राहतंय, विदर्भासारखी लाईन चांगली कुठली नाही,
एवढी चांगली लँड आहे. तुम्ही पोरं आपली UPSCला क्रॅक केली पाहिजेत, थोडीशी पत्रकार चांगली बनली पाहिजेत, अधिकारी चांगली बनली पाहिजेत, या दृष्टीने प्रयत्न करा. आणि ह्याच्याबरोबर शेतकऱ्यांना जोडधंदा केला पाहिजे. डेअरीचा असेल, शेळी मेंढीचा असेल, किंवा गाईचा म्हैसपालन, वराह पालन असेल, हे धंदे केले, कुक्कुट पालन असेल, तर आपल्या शेतकऱ्याला जगायचं साधन मिळेल. 7 दिवसाला पगार येतो, ती माणसं श्रीमंत होत जातात. आणि आम्हाला 6 महिन्यात एक पीक येतं, त्यात मुलीचं लग्न, पोराचं शिक्षण, वडील आई वडील कोण आजारी पडलं तर ह्यात तो शेतकरी काय करणार आहे. आणि त्यात जर असं भानगड झाली तर तो बिचारा रडायचीच पाळी आहे त्याला. म्हणून शेतकऱ्यांनी देखील आपल्याला, मी अधिकाऱ्याशी आता बोललोय, कलेक्टर मॅडम सोमवारी मिटिंग लावून राहत ह्या गटाची. मी म्हणलं नुसतं ह्याच गावासाठी मी आलो नाही, टोटल महाराष्ट्रात जे झालं असेल. परत सकाळी मला कृषी मंत्र्यांचाही फोन आला. आता मी पालकमंत्र्यांशी बोललो, पालकमंत्र्याला सांगितलं ते अधिकारी कमीत कमी आला पाहिजे होता. पण इथं 6-6 महिने जर ग्रामसेवकच ह्या गावाला नसेल तर ह्याच्यापेक्षा वाली काय असू शकतं या. म्हणजे प्रशासन, सरकार कोणाचंही असू द्या, आम्ही जरी असलो कोण जरी असलो तरी, तर हे बरोबर नाही. आणि ह्या लोकांनी सतर्क व्हावं. आणि ह्या राज्य सरकारला मी सांगतो की लवकरात लवकर आपण अतिवृष्टी झालेल्या भागांचं पंचनामा करून त्यांना तात्काळ मदत करावी. जे ओला दुष्काळ झालेला आहे त्याच्याबद्दलची जी मदत होईल तेवढी करावी. यासाठी मी आज स्वतः, आमची टीम, राज्याचे उपाध्यक्ष डॉक्टर तौफिक शेख असतील, आमचे अमर राजूरकर अध्यक्ष असतील, मुळे साहेब अध्यक्ष असतील, आमचे प्रदीप गावंडे असतील, या सर्वांना घेऊन आज मी इथं आलो. पत्रकारांचा देखील आभार मानतो, इथल्या शेतकऱ्यांचा देखील मी आभार मानतो. येणार नाही पाशा पटेल म्हणतात. हे म्हणणं त्यांचं योग्य नाही. काय होतं, प्रजा ज्यावेळेस अडचणीत असते तेव्हा राजानं मदत करायची असते. त्यामुळे जर तसं ट्रीटमेंट केलं असेल तर ते बरोबर नाही. ही अशी सरकारची मगरुरी योग्य ठरणार नाही, एवढंच माझं त्यांना उत्तर आहे. हे मगरूर येते कुठून मग? नाही, हे बरोबर नाही ना. म्हणजे शासनकर्त्यांनी तर फार तोंडावर संयम ठेवायचा असतो. शासनकर्त्यांनी माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की पहिला शेतकरी अडचणीत आहे, त्याला सोडण्याचा प्रयत्न करावा, एवढी माझी त्यांना नम्र विनंती. कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष असं बोलत होता. एखादी सरकार संवेदनशील वाटतं तुम्हाला? नाही, सरकारच्या एका जबाबदार माणसानं असं स्टेटमेंट करणं योग्य नाही, हे माझं मत आहे. ओके. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.